या पुरस्कृत स्वागत करतो। या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख असाच या ठिकाणी 8 फेब्रुवारीला शेवटचा तिसरा आढावा होईल। त्यावेळी सुद्धा सर्व समाज बांधवांनी सर्व पौराणिकांनी उपस्थित राहून समाज सहकार्य करावं। आपण दिलेल्या देणगीतून या ठिकाणी भव्य असं बांधकाम चालू आहे। आपण या ठिकाणी प्रतिष्ठित जागेवर जाऊन आपण पाहू शकता। समाजातील सहर्ष स्वागत। बसवेश्वर महाराज की, बसवेश्वर महाराज की। या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या आडव्या करायला हवा टेबलावरती। या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आपलं प्रास्ताविक सर्वांना शांततेचं आवाहन करतो। सगळ्यांनी आपल्या जागेवर बसून सहकार्य करावे नम्र विनंती। आज या ठिकाणी सगळ्यांना शांततेचं आवाहन, कारण की कार्यक्रमात थोडासा वेळ झालेला आहे, त्यामुळं पाहुण्यांना बराच वेळ झाला, त्यामुळे लवकर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडूया। आज या ठिकाणी आपला जो आपण शिवमंदिर व सांस्कृतिक हॉल बांधकामाकरता जे वर्गणीसाठी आपण जो काही भव्य बक्षीस योजना आपण चालू केली होती, तो मागच्या वेळी आपण 11 जानेवारीला सगळ्यांच्या कृपेनं परमेश्वर सहकार्यामुळे व्यवस्थित पार पडला आहे। त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा सगळ्यांचं धन्यवाद। दुसरा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित केलेले प्रमुख पाहुणे आपले पटणकोट येथील CM माळे साहेब यांचंही समाजातील हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आष्ट्याचे नगरसेवक सतीश माळे साहेब यांचंही एवढ्या अंतरावरून वेळेत त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच आपले कोल्हापूर जिल्हा बॉडीचे उपाध्यक्ष अनिल माळे साहेब यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच आपले गावचे पोलीस पाटील प्रकाश लोहा यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आपले चिकोडी निपाणी तालुक्याचे माळी समाजाचे अध्यक्ष काशीनाथ माळी मामा यांचेही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। आता हा ढोळा तुम्हाला माहिती आहे की समाजाचा आमच्या बांधकामासंदर्भात घेतलेला आहे। आता मागच्या वेळी समाजाचा जागेसंदर्भात माहिती सांगितली होती, पण थोडीशी उलझती माहिती सांगतो। ऍक्च्युली 2005 साला माळीची स्थापना आपली झाली होती, आता बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण नवीन पाहुण्याचं थोडंसं उलझतं माहिती सांगतो। ऍक्च्युली जुन्या लोकांनी आमची बॉडीने समाज एकत्र व्हावा, विचारसरणी चांगली व्हावं, त्यासाठी 2005 स्थापना केली होती। 2008 पण असा एक भव्य ड्रॉ काढला होता, त्यात थोडेसे 2-3 लाख शिल्लक राहिले होते। तर 2-3 लाख झाल्यानंतर आम्हाला जागा नसल्यामुळं जवळजवळ 12-15 वर्ष जागेसाठी प्रयत्न केला, पण जागा काय आम्हाला मिळू शकले नाही आहे। शेवटी एक 15 वर्षाच्या झाल्यानंतर आम्हाला आता वाटलं की अर्धा मोठा जागा आम्ही समाजाची घेऊन हॉल वैयक्तिक बांधावा आम्ही विचार केला, पण परमेश्वरी सहकार्यानं जवळपास एक 7 गुंठ जागा गावामध्ये सगळ्यांच्या थोडं इच्छेमुळे परमेश्वर कृपेने आम्हाला जागा भेटली। ही जागा वैशिष्ट्य म्हणजे समाजातल्या प्रत्येक कुटुंबानं घर प्रत्येक 10,000 रुपये वर्गणी काढून जागा घ्यायला सहकार्य केल्यामुळे प्रत्येकाची आत्मीयता जागेला लाभलेली आहे। त्यामुळे आत्मीयता आल्याशिवाय कुठलंही काम सिद्धी जाऊ शकत नाही, हे आपल्याला याचा प्रत्यय आला। ज्यावेळी जागा आम्ही बांधकाम जागेची खरेदी केली, त्यावेळी अक्षरशः कोरोनाचा पिरियड असतापैकी सुद्धा समाजाच्या प्रत्येक कुटुंबानं एकदम बिकट परिस्थिती असताना त्यावेळी खायची परिस्थिती असताना सुद्धा लोकांनी वर्गांनी टप्प्याटप्प्याने दूर जागा कर्जमुक्त करून घेतली।
ज्यावेळी जागा कर्ज मंजूर 2022 ला झाली त्यावेळी विचार केला की आपण थोडंसं बांधकाम आता सुरुवात करूया. कारण कसं आहे, एखादा गावात समाजाचा हॉल असल्याशिवाय आपल्याला एकत्र बसता येणार नाही आहे, त्यावेळी विचारसरणी एकत्र होणार नाही आहे. म्हणून आम्ही हॉलसाठी गावात 5-6 महिने फिरलो. 5-6 महिने फिरल्यानंतर आम्हाला 5-6 महिन्यात फक्त 4-5 लाख रुपये फक्त गोळा झाले. पण आता पुढचं काम करायसाठी आम्हाला ज्यावेळी बाहेर फिरवले लोकांनी म्हणले की तुम्ही स्वतः पदार्थ पैसे घाला आणि चालू करा. असं ज्यावेळी लोकांनी सांगितलं त्यावेळी संचालक 25-25 रुपये काढले. असं 25-25 ते 4-5 लाख आणि जमलेले 5 लाख आणि कर्ज 3-4 लाख काढून आम्ही बांधकाम फाउंडेशन केलं. ज्यावेळी बांधकाम फाउंडेशन झालं त्यावेळी आम्ही समाजात विचार केला की आता आपण वर्गणी कशी मागायची, कारण की आता आम्हाला 6 महिन्यात 5 लाख जमल्या म्हटल्यावर त्या बांधकाम करायला आम्हाला 10 वर्ष कनेक्टिव्हिटी हा प्लेट झाला. त्यावेळी प्रत्येक कुटुंबाचा आम्ही विचार निर्णय केल्यानंतर प्रत्येक कुटुंबाने सांगितलं की आता आपण असं करूया की एखादं काहीतरी आपण आणि ड्रॉ करूया. त्यावेळी सगळ्यांचा विचार निर्णय केल्यानंतर प्रत्येक कुटुंबाचं ओपिनियन घेतल्यामुळं सगळ्यांच्या एक मनानं हा आम्ही ड्रॉचं स्ट्रक्चर आखलं. ज्यावेळी स्ट्रक्चर आखलं, आता ज्यावेळी ड्रॉ स्ट्रक्चर आखलं, ज्यावेळी आम्ही ड्रॉची ओपनिंग स्टार्ट केली त्यावेळी आम्ही प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक 90 उंबऱ्यांना 25-25 तिकीट त्यांना आम्ही देऊ केली. कारण कसं आहे, मूळ जेवढं ड्रॉ करून बिल्डिंग मोठी होत असते हे आम्हाला आमच्या समाज संघटनेला आम्हाला लक्षात येत होतं पहिल्यापासून. म्हणून प्रत्येक कुटुंबात 25 तिकीट दिल्यानंतर जवळपास 7 दिवसांमध्ये जवळपास 2200-2300 तिकीट ऑलरेडी आमच्या तिकीट सांगली. अशा पद्धतीने जवळपास 22 संपल्यानंतर राहिलेली तिकीट आमच्या जवळच्या परिसरात तिकीट आम्ही बाहेर फिरून सहकार्य फिरत प्रयत्न केलो आणि 500 रुपये आम्हाला फार सहकार्य मिळालं. या ठिकाणी आता कार्यक्रम उपस्थित असलेले आपले पाटणकोटचे CM माळी साहेब यांनी जवळ असून लक्षात आणले की आमच्या जवळ एवढी समाज कार्य करणारी व्यक्ती आमच्या जवळ आहे. त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की समाजाचं कुठलंही काम गावात तुम्हाला कधी रिकाम्या हाताने पाहून देणार नाही. हे आम्हाला कधी लक्षात आलं नाही जवळ असलेली व्यक्ती. ज्यावेळी ड्रॉची 15 असताना आम्ही गेलो, पण बिचाऱ्यांनी ड्रॉची तारीख संपत आल्या, आपण कसं करू आम्ही म्हणजे मला एक 25 तिकीट द्या आणि तुम्हाला आम्ही काय आपण सहकार्य करतो, महावस्त्रचा आपण स्टॉल लावतो, तुम्हाला लागेल ते सहकार्य करूया यांनी केलं. त्यामुळे त्यांचं आणि मनापासून स्वागत करतो. त्यानंतर आपले कोल्हापूर जिल्ह्याभरच्या जे काय आता कमिटीतले अनिल माळी उपाध्यक्ष, ज्यावेळी आम्ही जागा घेतो तर आम्हाला माहीत होतं की आम्ही त्या ठिकाणी काय करायला पाहिजे. पण या कमिटीतल्या लोकांनी अध्यक्षांनी असं प्लॅनिंग लावलं की जवळपास 20 पॉईंट लावून दिले, ह्या पद्धतीने प्लॅनिंग करा आणि कुठे कसं आम्ही उभा राहतो हे जे आम्हाला कॉन्फिडन्स दिला. आणि सुरुवातीला त्यांच्या बॉडीतील जयसिंगपूरचे बेळपूर साहेब यांनी आमच्या समाजाला मोफत बोर वाढून दिला आणि एक चांगलं पाणी लागलं. त्यामुळे त्यांचं हे ऋणानुबंध कायम आमच्याशी लक्षात राहतील. त्यामुळे त्यांचंही मनापासून आभार. त्यानंतर आपले निपाणी या ठिकाणी आता मानकापूरचे महावीर माळी अध्यक्ष ते आता उपस्थित नाही आहेत. ज्यावेळी आपल्या पायापर्यंत शुभारंभ करायचा होता त्यावेळी महावीर माळीला पत्रिका देवेंद्र महावीर माळी म्हणले आपण असं करूया की आपल्या समाजाचे आत्मीय असलेले आपले मुघलचे CB गणगोर साहेब ही व्यक्ती फार चांगली आहे. आम्ही म्हटलं आता वेळ नाही, त्याला परत येऊ द्या. नाही म्हणले आता दुपारी जाऊया. योगायोगानं आमचे काशीनाथ मामा निपाणी चिपळूणचे अध्यक्ष त्यांना फोन केलो, पण योगायोगाचा फोन सांगितला होता, पण डायरेक्ट 5 वाजता गेल्यानंतर त्यांनी म्हणजे आता जाऊया मुळगुडला. तिथे गेल्यानंतर त्यांना पत्रिका दिली, पण बिचाऱ्यांनी अगदी 9:30ला मुहूर्ताला शार्प अगदी वेळेनुसार येऊन आपल्या पायाभरचा मुहूर्त केला. त्या दिवशी त्यांनी समाजाला 1 लाख रुपयाची देणगी जाहीर केली. महत्वाचं म्हणजे त्यांच्या कृपेने जी पायाभारी झाले आहे ते 7 महिन्यात आमची बिल्डिंग स्लॅबला आली. हे त्यांचं एक चांगल्या आत्मीय असलेल्या व्यक्तीच्या सहकार्यामुळे आज आपण इथं आलो. त्याचबरोबर आमचे पोलीस पाटील यांचेही समाजाला काही अडचणी होत्या, त्यांनाही पहिल्यापासून सहकार्य आहे. असं सगळ्यांचं सहकार्य भविष्यात बिल्डिंग आमची गावासाठी गावातल्या जे हुडकूड मुलं आहेत ते चांगलं विचारसरणी यासाठी चालू केले आहे. त्यामुळं आमचं असं कुठलं जाती धर्म नाही आहे, जाती विचारसरणी चांगले आहेत, त्यांना आम्ही पहिल्यापासून सहकार्य करण्याची आमची इच्छा आहे. हे असंच कार्य आमचं मत आहे की प्रत्येक गावात हा माळी समाजाचा हॉल व्हावा, चांगली पिढी घडावं, चांगला संस्कार घडावं हीच माझी अपेक्षा. या ठिकाणी सगळे जमलेले पाहुणे मित्रमंडळी ज्यांनी या ड्रॉसाठी सहकार्य केलं. आता वैयक्तिक सांगतो की आमच्या कुटुंबांना म्हणजे प्रत्येकाचं सहकार्य असते, पण आपल्या टीममधल्या प्रत्येकाच्या आई वडिलांनी एवढा त्रास सहन केलेला
झालेला आहे की बाकी 5-5 वेळी पण आम्ही हे सहज केलेलं आहे. त्यामुळे कुठं आम्हाला डोळ्याचं सक्सेसफुल आम्हाला हे होतं. ज्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य केलंय, मित्रमंडळी, पाहुणी मंडळी, त्यांचं मनापासून आभार मानतो. तिकडे वेगवेगळ्या काही समजा आमच्या कमिटीकडून काही एखादी चुकीचा शब्द गेला असला तर त्यांचं माफी मागतो आणि पुढचा निर्णय आपण कळवतो. धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष. यानंतर केरळमध्ये यानंतर स्वागत होईल पहिल्यांदा आष्टा नगरपालिकेचे ठीक आहे चिकोडी माजी अध्यक्ष काकांमाई यांचं स्वागत समाजी अध्यक्ष करतील बुके आणि शाल देऊन ज्यांचं ज्या माणसाकडे बघत आहेत त्यामुळे मला काम करायला मी प्रेरणा मिळते त्यांचं पुन्हा एकदा ओके. यानंतर आमच्या एका शब्दावर लगेच 25 तिकीट एका मिनिटात त्यांनी घेऊन आम्हाला खूप मोठं सहकार्य 50,000 रुपये यांनी केलेलं आहे. त्याच्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे आम्ही इतकं 1.25 कोटी रुपयाचं काम हाती घेतलं आहे. नक्की त्या ठिकाणी येत्या वर्षामध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू. यानंतर खास आष्टा माळलेले नगरपालिकेचे माझे नगरसेवक सतीश माळी साहेब आम्ही तिकीट विक्री करायला गेलो करून त्यावेळी कुठलीही ओळख नसताना त्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. असे सतीश माळी साहेब यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. आष्टामध्ये सुद्धा त्यांनी माळी समाजाचे हॉल बांधून तिथेही त्यांची संघटना खूप चांगली केलेली आहे. त्यांचे स्वागत. त्याचबरोबर येळूरचे पोलीस पाटील ज्या ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो आम्हाला अडचण येतात त्याच्या हाताचं आमचं घर म्हणून आम्ही यांच्याकडे बघतोय ते प्रकाश रावत आहे यांचे या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत बुके आणि शाल करतोय. त्या सर्व मान्यवरांचा आपण जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. प्रथमतः सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. अखिल तिबीर सेवा माळी समाज येळूर यांच्या वतीनं आयोजित लकी ड्रॉ या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारे काशीनाथ माळी साहेब, चंद्रनाथ माळी साहेब, अनिल माळी, त्याचबरोबर पोलीस पाटील, त्याचबरोबर पेडगावच्या माळी समाजाचे अध्यक्ष गजानन माळी, उपाध्यक्ष केरळ माळी सर, त्याचबरोबर सर्व समाज बांधव आणि ते उपस्थित झाले. काही महिन्यातील 2 महिन्यापूर्वी किरण माळे आणि त्यांचे सहकारी आष्ट्यामध्ये आले होते की असा पद्धतीचा लकीचं आयोजन केलेलं आहे. त्यावर त्यांनी माहिती सांगितली बाबा आत्ता सुद्धा मी माहिती घेतली. या येळूर गावामध्ये 95 कुटुंब माळी समाजाने वास्तव करत आहेत. 2005 साली तुमच्या संघटनेची स्थापना झाली. मी सर विचारलं की बाबा शासकीय काय तुम्हाला मिळालं नाही का? ते म्हणजे अर्धा गुंठा किंवा 1 गुंठा मिळेल. तर आम्ही सर्वांनी एकत्र येऊ प्रत्येक कुटुंबातून 10,000 रुपये गोळा करू ही एकत्र जागा ही अतिशय समाजासाठी उत्तम आहे. कारण काय इतका छोटा समाज असताना आणि असा काय आपला समाज माळीसाहेब असा हा लँडलॉर्ड नाही, पण काम करायची जर इच्छा असेल आणि आपलं संघटन चांगलं असेल तर एक आदर्श काम तुम्ही सभापती उभा करताय. मला वाटत नाही की एवढ्या छोट्या गावामधून किंवा या जिल्ह्यामध्ये अतिशय मोठं काम आपल्या माध्यमातून उभा होते. त्यामुळे या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं त्यामुळे सर्व समाज बांधवांचं कौतुक करायला थोडं आहे. कारण आमच्या गावामध्ये साधारण 400 माळी समाजाची कुटुंब आहेत. आमच्या आता तुम्ही जे पैसे घालून जागा खरेदी केली, पण मला सांगावंच वाटतंय की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतो. आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब जेव्हा आमची नगरपालिकेची सत्ता 90 साली असताना जयंत पाटील साहेबांनी माळी समाजाला 2.5 एकर जागा ही नगरपालिकेच्या माध्यमातून दिली. त्यामध्ये इतका मोठा समाज आहे, पण एवढी जागा असताना मी आले होते सगळे किरण माळी सगळे माझे मित्र आहेत आदरणीय शरीफ भाऊला ज्यांचे वडील पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत अरुणाला. तर त्यांनी आपल्याला 25 लाख रुपये माळी समाजाचा भाग बांधण्यासाठी दिलेले आहे. ते एक सरांनी बघितलं ते भाग बांधण्याचं काम आम्ही समाजाने केलेलं आहे. पण त्याच्यापेक्षा
सुद्धा शासनाच्या फंडातून शासकीय जागेची स्वतःची जागा घेऊन स्वतःच्या समाजाच्या युक्तीवर आणि लकी ड्रॉ काढून लोकांच्या सहभागातून एवढं मोठं काम करत हे काम खरंच अद्वितीय असं मला वाटतं. किरण माळी सर माझी 2 वेळा मालगावमध्ये कार्यक्रमात भेट झाली, आजपर्यंत झाली. मला खरोखर त्यांना म्हटलं की मला त्या समाज मंडळाला भेटायचं आहे आणि इतकं मोठं चांगलं काम आपल्या हातून होतंय. त्या ठिकाणी आपल्या समाजातली दानशूर व्यक्ती आहे. चांगलं काम करत असताना नेहमीच समाज आपल्या पाठीमागे उभा असतो. आपला समाज जरी छोटा असला तरी सुद्धा चांगल्या कामाला नेहमीच आपल्याला सगळं हाताने मदत करतात. इथून पुढच्या काळात सुद्धा आमच्यासारख्या छोट्या माणसाला काय मदत करता त्याचं मदत करणे व्हायला सांगतो. जय जय महाराज. धन्यवाद साहेब. बरोबर अभिमान असं कामगिरी केल्यानं त्यांचं त्यानंतर समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी या लोकांनी जे काय केले कोल्हापूर जिल्ह्यात, पहिल्यापासून कोल्हापूर जिल्हा मराठी समाज म्हणजे की जे कार्य चालू केले ते बरोबर कौतुकास्पद. या छोट्या गावात तुम्ही मराठी म्हणला की माळी समाज लहान आहे, बरोबर माळी समाज लहान आहे, नाही असं नाही. तो माळी समाज लहान असताना सुद्धा कष्टकरी आहे. महत्वाचा विषय म्हणजे माळी समाज कष्टकरी आहे आणि या छोट्या गावात असे व्यक्ती मला वाटतं थोडक्यात ही सगळे कष्टकरी आहे आणि त्यांनी स्वतःचं पदाचं पैसे घालून कुठलेही भेदभाव न समजता आपलं काम आहे, आपलं घरचं काम आहे, ह्या एकूण जे कार्य केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. त्याबद्दल आमच्या मुलात सहकार्य कोल्हापूर जिल्ह्याचं आहे आणि यानंतर आमचे महाराष्ट्र प्रकट साहेब. प्रथमतः सर्वांना मी 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आजच्या या माळी समाजाच्या माळी समाजाच्या शिवमंदिर व सांस्कृतिक भवनाच्या लकी ड्रॉ सोडतीसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. तसेच सर्व समाज बांधव व मित्रमंडळी पाहुणे मंडळी यांचे देखील स्वागत करतो. खरोखरच या माळी समाजातील या गजानन माळी यांचे सहकारी त्यांच्या सर्वांचेच संघर्षाचा मी एक साक्षीदार आहे. खरोखरच हे शिवमंदिर उभा करत असताना त्यांना जो त्रास सहन करावा लागतोय त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे. त्यांचं हे शिवमंदिर पूर्णतः सजावट भव्य असं शिवमंदिर साकार व्हावं ही शुभेच्छा देतो आणि मी माझे मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद साहेब. ठीक आहे. गजानन होत आहे. रघुनाथ माळी आणि रघुनाथ माळी या सर्व लोकांच्या सहकार्यामुळे हा ड्रॉ संपन्न होत आहे. अजून कोण आला असेल त्या कार्यक्रमाचे नाव सांगायचं इथं. प्रतिभा पाटील, प्रतिभा माळी इथे घ्यायचं आहे. चिंचवाडमध्ये प्रतिभा माळी यांनी 25 तिकीट आपल्याला छापून दिले आहे. अगदी ड्रॉच्या शेवटच्या दिवशी 2-4 दिवस पूर्वी त्यांच्याकडे या ठिकाणी 25 तिकिटांची विक्री करून दिली आहे. प्रतिभा माळी यांना समाजाचे संघटक माहिती यांनी त्यांचा आभार माहिती आहे. यांनी 25 तिकिटांची आम्हाला विक्री करून सहकार्य केलं आहे. 50,000 रुपये फंड त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. त्यांचे या ठिकाणी स्वागत. अजून कोण आहे? दादासाहेब चौगुले गळंगे पुढे एकदा आहे. कळंगे दादासाहेब चौगुले कळंगे. दादासाहेब चौगुले कळंगे यांनी ही जी माणसं आहे यांना काठरवाडी यांनी सत्कार केला आहे. या लोकांच्या सहकार्यामुळे आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचतो. या ठिकाणी सहज असं स्वागत करत आहे.
आभार मानत आहे. आजच्या आत इथं हे बक्षीस घेऊन जायचं आहे. करतोय सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. 29 भाग्यवान विजेते आपण काढणार आहे. ही जी हा ड्रॉ आहे हा शिवमंदिर आणि सांस्कृतिक हॉलसाठी आपण सुरू केला आहे. हा ड्रॉ यामध्ये 1001 ते 6000 असे 5000 कुपन आपण छापले होते. या 5000 कुपन मध्ये 6000 नंबर कुपन आपण ड्रॉ मध्ये घेतले नाही आहे. त्यामुळे या बाबतीत जे नंबर तयार होणार आहे 5999 पर्यंत नंबर तयार होणार आहे. म्हणजे 4999 ची विक्री आपण केली आहे. तिकीट नंबर आहे 1001 पासून 5999 पर्यंत. या योजनेमध्ये ज्या लोकांना बक्षीस लागेल ते बक्षिसाने आजच्या घेऊन जायचं आहे. ही योजना जी आहे ती 7 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. आज सांगायची योजना सुरू आहे. त्याची रक्कम होती 21 रुपये देणगी स्वरूपात. आणि ज्या लोकांना बक्षीस लागेल त्यांनी 1000 रुपये आपण भरून कुपनाचे एक्स्ट्रा आपण ते बक्षीस घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये जेवढे बक्षीस आहेत जेवढे नग आहेत तर उदाहरणार्थ समोर बुलेट आहे. बुलेटचं कुपन क्रमांक एकच दिसतंय. बुलेट एकच नग आहे. टीव्हीएस गाडी एक्सेल ती एकच नग आहे. वॉशिंग मशीन 2 आहे त्यामुळे वॉशिंग मशीनचे 2 ड्रॉ निघतील. एलईडीचे 2 ड्रॉ निघतील. फ्रीजचे 2 ड्रॉ निघतील. अशा पद्धतीने चार्ट आहे. इथं बक्षीस घ्यायला जायचं नंबर घ्यायला जायचं ते नंबर त्या बोर्डवर लिहिला जाईल. त्या बोर्डवर या योजनेमध्ये एकूण आपण 4999 तिकीट विक्री केली होती. त्यापैकी 4567 तिकीट आपण विक्री झाले. आपण छापले होते 5000 विक्री आहे 4567. शिल्लक तिकीट आपल्याकडे आहे 345 आणि रद्द क्रमांक खराब झाले असे आहे 58. म्हणजे 355 आणि 58 यातला नंबर आला तर तो ड्रॉ पुन्हा काढण्यात येईल. जे शिल्लक तिकीट आपल्याकडे आहे त्याचा नंबर जर आला तर तो ड्रॉ पुन्हा काढण्यात येईल. त्याबरोबर समजा एखाद्या माणसाला नंबर लागला पहिल्या वेळेस खडबाकुटी मशीन लागलं आणि पुन्हा तोच नंबर आला अंगठीला तर वस्तू एकच मिळणार परत मिळणार नाही. एकच नंबर बक्षीस लागला आणि पुन्हा नंबर तोच आला तर तो नंबर पुन्हा काढला. या सगळ्या लक्षात घ्या. एका नंबरला एकच कोणतेही बक्षीस मिळेल. त्याचबरोबर मागच्या ड्रॉ 1 मध्ये जे काही 29 लोकांना बक्षीस दिलं आहे ते 29 बक्षिसाचे नंबर आपल्याला आहेत. जर त्याचा पण नंबर आला तर तो सुद्धा नंबर पुन्हा काढला जाईल. कारण त्या माणसाला 29 लोकांनी बक्षीस स्वीकारलेलं आहे. त्यामुळं बाद झालेले कुपन शिल्लक कुपन आणि मागच्या बक्षिसाला लागलेले 29 कुपन हे जर नंबर आले तर तो ड्रॉ पुन्हा करण्यात येईल. इथं पाठीला 5 मुलं बसलेले आहेत. त्या प्रत्येकाकडे 1001 पासून 5000 कुपनचे नंबर आहेत. इथं नंबर काढल्यानंतर 1 मिनिटात ते बक्षीस मिळून जाईल. हे तुम्हाला नाव जाहीर होईल. त्या गावाचं नाव जाहीर होईल आणि त्या प्रतिनिधी नाव जाहीर होईल. बक्षीस काढणं ही योजना थोडीशी वेगळ्या पद्धतीने सिस्टीम आहे. यामध्ये पहिल्या पद्धतीमध्ये हे काढतो 5 रोल आहेत. गुरुजी 2 मिनिटे. पहिल्या पद्धतीमध्ये 5 रोल आहेत. हे 5 रोल काय आहेत 1000 2000 3000 4000 आणि 5000 ही सीरियल आपल्याला आहे. मग पहिल्या पद्धतीचे नंबर आहेत 5 रोल या ठिकाणी सुरू होतील. ते दाखवा 5 रोल नंबर दाखवा. उद्या या 4 अंकी नंबर असल्यामुळं हा एक सगळे रोल बाहेर करा आणि दाखवून टाका. 5 रोल आहेत त्यामुळे यातून कुठलाही 1000 2000 3000 4000 किंवा 5000 नंबर तयार होईल. 1 योगेश तरी आमच्याकडे करायचं दिसायला पाहिजे. 2 दिसत नाही. 3 4 5 त्यानंतर पुढचा आकडा शेकड्यामध्ये येतो. त्यात 0 पासून 9 पर्यंत नंबर आहे. 0 ते 9 हे नंबर या बकेटमध्ये आहेत. आपण जर तुझ्यासमोर बोर्ड टाकतोय 0 नंबर 1 2 दाखव व्यवस्थित योगेश. 3 2 नंबर 3 4 5 6 6 फिरून पण दाखव इंग्लिश पण बरोबर
6 बॉलचे नंबर दोन अंकामध्ये आहेत. मराठीमध्ये पण इंग्रजीमध्ये आहे. 6 ते 3 बॉल उलट बॉल झाला 6 ते 3 बॉल होईल. कारण प्रत्येक बॉलवर इंग्रजी नंबर मराठी नंबर टाकले. त्यानंतर इंग्लिश 8 9 सेट नंबर तिसऱ्या पॅकेटमध्ये दाखवायचा आहे. तिसरी पॅकेट 0 ते 9 नंबर आहे. शून्य 1 2 3 4 5 6 7 8 9 सेम नंबर शेवटच्या पॅकेटमध्ये आहे. शेवटच्या पॅकेट यात सुद्धा 10 बॉल आहेत 0 ते 9 नंबरचे. 0 1 2 3 4 नंबर दाखवत आहे. 5 6 7 8 9 तुम्हाला समजायला समजावून घ्या. यातलाही बॉल काढला मी हा नंबरला 4 तो बॉल इथे ठेवला जाईल. 4000 तयार आहे. अजून दिसला नंबर काढला जाईल 3 300 योगेश, योगेश, 4322 नंबर तयार होईल आणि 4322 नंबरला ड्रॉ लागेल. अशा पद्धतीने हे पारदर्शकपणे हा ड्रॉ सगळ्यात समोर आपण तयार करतोय. ही त्याबरोबर दाखव बक्षीस कसं काढून दाखवा. जसं समोर जी माणसं येणार आहे ते बकेट पूर्ण शेक करा. एवढे पण दाखवतील की आपण हलवून देतो. फक्त आता एवढं हलवून देत आपण त्याला हात लागल्यानंतर ते थोडंसं तुम्ही सुद्धा शेक करा ते आणि नशिबाने नंबर हात लागला येऊ दे तो नंबर काढेल. तुम्ही डोळे बांधले असतील त्या माणसाची या प्रकारे पण दिसणार नाही. डोळे बांधून असं एक बक्षीस काढलंय. सगळ्यांना काय अडचण आहे अशा पद्धतीने बक्षीस निघतील. 29 बक्षीस आहे. आपण खालून कर्बाकुट्टीपासून बुलेटपर्यंत हा गाडी जाणार आहे. हे 29 लोकांना बक्षीस लागणार आहे. अशा पद्धतीने आपला हा ड्रॉ संपन्न होईल. अजून काय अडचण मला ठीक आहे. सांगितले जी लहान मुलं आहेत ते कृपया इथे ड्रॉ काढायला घेऊ नका. हात परत नसल्यामुळे अडचण होते. 15 वर्षाचे जास्त मुलं जे आहेत त्यांनी या ठिकाणी ड्रॉ सुरू करायचं आहे. ठीक आहे आपण ड्रॉला सुरुवात करूया. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया. पहिल्या दिवशी आपण करतोय कर्बाकुट्टी मशीन. कर्बाकुट्टी मशीन इच्छुक लोक आहेत त्यांनी घ्यायचं आहे पहिल्यांदा ड्रॉ करण्यासाठी. पहिला आपण ड्रॉ करतोय कर्बाकुट्टी मशीनचा 1 नळ कर्बाकुट्टी मशीन. जे इच्छुक आहेत त्यांनी यायचं आहे. समाजा कुणी यायचं नाही ड्रॉ करण्यासाठी. डोळ्याला पट्टी बांधली जाईल आणि डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर त्यांच्याबरोबर 4 नंबर काढले जातील. महिला आल्या तर त्यांना महिला सपोर्ट करेल. कर्बाकुट्टी मशीनचं आपण ड्रॉ करतोय. कर्बाकुट्टी मशीन 1 नळ. कर्बाकुट्टी मशीन 1 नळ. मागच्या वेळेला ही मशीन मांडूरमध्ये गेलेलं आहे. त्याच्याकडे म्हशी नव्हत्या पण कर्बाकुट्टीचे पैसे मिळालेले आहेत. कर्बाकुट्टी घेऊन गेलेला आहे. कर्बाकुट्टी आपण करतोय. पहिलं बक्षीस आपण ड्रॉ नंबर 2 मध्ये पहिलं बक्षीस कर्बाकुट्टी मशीन करतोय. आणि मग एक नंबर पुढे सांगितला जाईल. त्यावेळी ऍडमिट हा नंबर ठरवला जाईल आणि बक्षीस जाहीर होईल. ठीक आहे. पहिलं बक्षीस निघतंय कर्बाकुट्टी मशीन. कर्बाकुट्टी मशीन 1 बॉल करायचा आहे. समोर दाखव. 5,000 मधून 5 1 बॉल आले बक्षीस. 5,000 नंबर त्याच्या बक्षीस लागणार आहे. 5,000 दुसरा बकेट मध्ये ड्रॉ करायचा आहे. बॉल आपण हलवून काढला. 5,000 मध्ये ड्रॉ कर्बाकुट्टी मशीन आपण ड्रॉ करतोय. 5,000 ज्यांच्याकडे 5,000 नंबर तिकीट आहे ते यामध्ये भाग्यवान ठरले आहे. नंबर सांगा. 2
5200 5200 पहिला ड्रॉ 5000 मध्ये गेलेला आहे 5200 दिसत नाही आहे हे तुम्हाला दिसतंय हे वातावरण तिसऱ्या वरती करत आहे 5200 6 दाखवा 7 5 2 7 5270 पासून 19 पर्यंत नंबर येतो आहे 5270 पासून 19 पर्यंत 5200 शेवट बॉल कथापट्टी बसीसाठी शेवटचं बॉल करत आहे 5200 0 5270 नंबर 5270 नंबर कथापट्टी जुने 5270 5200 नाव आणि गावाचं नाव आहे नासिर नावाचे व्यापारी आहेत त्यांना तिकीट लागले कोल्हापूरचे नासिर ही प्रतिनिधी आहेत प्रतिनिधी मनोज माळी यांनी तिकीट लागले नासिर कोल्हापूरमध्ये व्यापारी आहेत त्यांना पहिला क्रमांकावरती वस्तू व्यापारी लागलेला आहे दुसरा क्रमांक लागतोय तिजोरी हे बॉल पुन्हा त्याच बघायला जातील पहिल्या पेक्षा कोल्हापूरला गेलेला आहे 5270 नासिर कोल्हापूर प्रतिनिधी मनोज माळी शक्यतो समाजातील लोक येण्यापेक्षा बाहेरच्या लोकांनी ड्रॉ यावं बाहेरचे लोक बघायला त्यांनी यावं पुढचा ड्रॉ आपण करतोय तिजोरीची शोकेस चांगलं दिसलंय हे शोकेस साठी आपण ड्रॉ करतोय यायचं पुढे इच्छुक लोकांनी पुढे यायचं आहे या चला या फक्त म्हणून पुढे डोळे करून ड्रॉ करायचा आहे तेव्हा या स्वागत आहे आपलं या दुसरा ड्रॉ लेडीज आवडेल एक जास्त ड्रॉ करायला जेंट्स मध्ये येत नाही आहे दुसरा ड्रॉ आपण करतोय तिजोरीसाठी शोकेसची सवय आहे या ठिकाणी 2 नग शोकेस लागले आहेत शोकेससाठी दुसरा ड्रॉ शोकेस 1 नग शोकेसचा आपण 2 ड्रॉ करणार आहे पहिला ड्रॉ आपण करतोय शोकेसचा पहिला नग पुन्हा शोकेसचा दुसरा नग निघेल जर काय आलं आपण दुसरा ड्रॉ आपण ड्रॉ नंबर 2 शोकेस नग 1 हा थोडा बघूया कुणाच्या सुमारे 1000 2000 3000 किती 2000 दुसरे बक्षीस गेले 2000 मध्ये शोकेस 2000 लाईन मध्ये गेलाय 2000 च्या लाईन मध्ये बक्षीस गेलाय शोकेस 6 कॅमेरा दाखवा 6 2600 नंबर तिकीट लागला बघा 2600 तिजोरी घेऊन जायचं त्यामध्ये सगळं घ्यायचं 2600 चांगल्या पद्धतीने कपाट या ठिकाणी आहे 2600 मी दाखवतो 1 2 6 1 2600 261 तिजोरी 1 नगे शेवट 2600 नंबर काय मारायचं 2600 8 2618 नंबर 2618 तिजोरीची लिहिली आहे नाव सांगायचं आहे 2618 नंबर ह्या लागलाय तिजोरी बघून नाव सांगताय 2618 राजाराम बंडू औंधकर हटली प्रतिनिधी कपिल माळी राजाराम बंडू औंधकर हटली या ठिकाणी लागला आहे तिजोरी कपिल माळी यांनी किती होतं राजाराम बंडू औंधकर 2618 नंबर राजाराम औंधकर हुपळीमध्ये शोधून गेला आहे प्रतिनिधी आहे कपिल माळी पुन्हा तिजोरीसाठी ड्रॉ करतो आपण दुसरा ड्रॉ तिजोरीसाठी
सुप्रमध्ये गेलेला आहे. कपिलमध्ये ती निवड गेली होती. राजू आमकर हा ते करायचं. झालं का तुमचं झालं? अगदी आपल्या समोर आपले पारदर्शक हा ड्रॉ सुरू आहे. दुसरा ड्रॉ तिजोरीसाठी नंबर काढले पहिला 1,000 5,000 ड्रॉवर 1,000 मध्ये गेलाय. प्रत्येकाचा चान्स आहे. 1,000 मध्ये तिजोरी आहे. 1,000 मध्ये 1,000 सुरुवातीला 1,000 शून्य 10 10 1,000 स्क्रीनवर एक बक्षीस लागणार आहे. हात घाल त्यांचा. तिसरा पॉईंट काढतोय आपण. एक बक्षीस काढतोय तिजोरीसाठी आणि शोकेससाठी. किती 5 5 105 105 105 शेवटचं बॉल शोकेस बक्षीस. पुन्हा 5 1,055 नंबर बक्षीस. 1,055 शोकेस. सगळ्यात पहिला 1,055 नंबर 1,055 प्रदीप बाबुराव मलिकवाडे मांगूर. प्रतिनिधी मारुती माळी. त्याचा तुम्ही प्रदीप बाबुराव मलिकवाडे लिहून घ्यायचंय. प्रदीप बाबुराव मलिकवाडे मांगूर. प्रतिनिधी आहे मारुती माळी. एक तिजोरी गेली उपरीत, एक मांजूर मध्ये गेली आहे तिजोरी. मलिकवाडे मांजूर मध्ये नंबर आहे 1,055. पुढचं ड्रॉ आपल्या पण शिलाई घेण्यासाठी शिलाई मशीन काढतोय. शिलाई मशीन सुद्धा 2 नग आहे. शिलाई मशीनचा आपण हा ड्रॉ काढतोय. शिलाई मशीन सुद्धा आपण 2 बक्षीस करणार आहे. आतापर्यंत एक उपरीत बक्षीस गेला आहे, एक मांगूरला आणि एक कोल्हापूरला गेलेला आहे. आपल्याकडून 4थं बक्षीस शिलाई मशीन न पहिला शिलाई मशीन. सेम प्रोसेस सुरू होईल. बकेट हलवून तो ड्रॉ करायचा आहे. शिलाई मशीनचा ड्रॉ करतो आपण. तीन हजार बघा 5,000 आले, 2,000 आले, 1,000 प्लस 3,000 आले. प्रत्येक जण बॉलेज आहे. 3,000 आहे शिलाई मशीन. 3,000 900 3,900 का शिस्तात रोहन जरा शिस्तात फास्ट वाले. 3,900 शून्य 390 शेवटचं बक्षीस शेवटचा अंक आणि शिलाई मशीन बक्षीस मिळालं आहे. इथं फक्त कॅमेरा 2 मिनिटं थांब. 3,902 शिलाई मशीन 3,902. तुकाराम अण्णाप्पा माळी हेरवार. तुकाराम अण्णाप्पा माळी हेरवार यांना तिकीट माळी समाजावरून मिळतोय. त्यांना शिलाई मिळालंय. तुकाराम अण्णाप्पा माळी हेरवार त्यांना शिलाई मिळालेलं आहे. हेरवारला मागच्या ड्रॉमध्ये अंगठी लागली होती, तर दुसरं बक्षीस हेरवारला गेलं आहे शिलाई मशीन. पुन्हा तेच ड्रॉ त्या बरोबर टाकत आहे. प्रतिनिधी माळी समाज येऊन पुढे शिलाई मशीनसाठी दुसरं ड्रॉ करतोय. यायचा पुढे डोळेपणला पण ड्रॉ करणार आहे. या ठिकाणी प्रमुख ड्रॉ आहे. अंगठीला ड्रॉ असेल किंवा बुलेटचा ड्रॉ असेल ते आपण मान्यवर लोक आहेत त्यांच्यासोबत आपण करणार आहोत. पुढचा आपण करतो शिलाई मशीनसाठी. पुढचं शिलाई मशीन हेरवाडला गेलेलं आहे. शिलाई मशीन नंबर 2. प्रत्येक सिरीज मध्ये काम करत आहे. 5,000 1,000 2,000 3,000 4 बंद राहिले. आता पुढे मामा कडून करूया.
शिलाई मशीन तर दुसरा ऑर्डर आहे शिलाई मशीन पुन्हा 3000 शिलाई मशीन दोन्ही सुद्धा 3000 मध्ये 3000 3000 3000 3000 एक 3000 100 3100 8 318 कुठला नंबर डबल झाला नाही आहे 318 शेवट बक्षीस शिलाई मशीन 5 3185 शिलाई मशीन 3185 वनिता संभाजी माळी जाकले प्रतिनिधी मनोज माळी वनिता संभाजी माळी जाकले प्रतिनिधी आहेत मनोज माळी आपण आतापर्यंत 5 बक्षीस काढले पुढच्या बक्षीस मोबाईलसाठी घेणार आहे मोबाईल 2 लाख सॅमसंगचे मोबाईल ठरले सॅमसंगचा 5G मोबाईल चला या मोबाईलसाठी बक्षीस इथे पुढचं मोबाईल 1 लाख प्रत्येक गावात एक बक्षीस लागत आहे अजून कुठल्या गावात ते बक्षीस गेलेलं नाही मोबाईल आपण सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केल्यामुळे हा ड्रॉ आम्ही सक्सेस करू शकलो आपल्या सर्वांचे मी आभार मानतोय आणि जे लोक पाहायला आले त्या लोकांनी नाही येत आहे बोलू नका आवाज ठीक आहे बोलू नका एक मिनिट थांबा योगेश तू बोलताना का आला मोबाईल 1 लाख रुमाल बांधत बोलू नको व्हिडिओ केले आम्ही मोबाईल 1 लाख नंबर आहे 4000 मगापासून थांबला होता 4000 सिरियल नंबर आलाय मोबाईल आपण घेऊन जायचा आहे 4000 सिरियल नंबर 4000 4700 मागचा मोबाईल हुकून लागला होता त्यांनी सुरक्षेला आम्हाला समाजात परत केला होता आमचं काम पाळून 4700 0 जरा खाली कर दिसू दे मला 470 4700 1 2 3 4 नंबर लागले 90 4700 ला 4700 पासून 4790 4702 मोबाईल 4702 ही तिकीट विक्री झालेली नाही हा ड्रॉ पुन्हा काढण्यात आहे हे तिकीट शिल्लक आहे आपल्याकडे जर काय आम्ही तिकीट कुठल्या या ड्रॉ टाकलेलं नाही आहे ही तिकीट विक्री झालेली नाही आहे त्यामुळे हा ड्रॉ पुन्हा करत आहोत 4702 नंबर तिकीट विक्री आपल्या शिल्लक आहे त्यामुळे हा ड्रॉ पुन्हा करत आहोत मोबाईलसाठी आपण सर्वांनी आमचा जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला कुठेही पालनाचा अतिशय पारदर्शक काम करतोय पुन्हा बोलायचं करत आहोत मोबाईलसाठी बसून येत आहे पुन्हा मोबाईल चला बॉल सुरू करा तुला सांगा चला करा पहिलं लॉट 5000 4000 मधून 5 ऑर्डर गेला मोबाईलचा 5000 मला आपला किती नंबर बघा 5000 मोबाईल घेऊन जायचा आहे आपण 5000 800 5800 5800
5840 की 49 पर्यंत लागणार आहे. 5800 मोबाईल सॅमसंग मोबाईल नऊ 5849 5849 सॅमसंग मोबाईल विजेते आहे. सुशांत दत्तात्रय माळी हुपरी सुशांत दत्तात्रय माळी हुपरी हुपरीला सगळे मोबाईल आले आहेत. सुशांत दत्तात्रय माळी हुपरी प्रतिनिधी आहेत रघुनाथ अण्णासमाळी सगळे तयारी मागचा मोबाईल उपयोग होता आता पण मोबाईल उपयोग गेला आहे. पुढचा गाव पुन्हा मोबाईलसाठी मोबाईल दुसऱ्यानंच महिला पण अशी इच्छुक कधी यायच्या डोळ्याला इच्छुक समाजाच्या सोडून इतर ज्या महिला आहेत त्यांनी डोळ्याला यायचं आहे. आपण काय असेल दक्षिणेचा मोबाईल नंबर साठी पुन्हा दुसरा मोबाईल दुसरा नाही. हुपरी गावात मोबाईल गेला आहे आणि तिजोरी गेली आहे. 1000 सॅमसंग मोबाईल हा हे आपण पाहिजे बघा. 9 1900 7 1970 पासून 19 पर्यंत नंबर एक आपण बघा 1900 शेवट 0 1970 नंबर मोबाईल 1970 मोबाईलचे विजेते आहेत. 1970 नंबर तिकीट मोबाईलचे विजेते आहेत. सर्जेराव पद्माकर यांना तिकीट लागलं आहे कोल्हापूरमध्ये हे आहेत पत्नी संभाजीमध्ये. सर्जेराव पद्माकर कोल्हापूर यांना तिकीट लागलं आहे. पत्नीला एक संभाजीमध्ये दुसरा मोबाईल कोल्हापूरमध्ये गेला आहे सर्जेराव पद्माकर. ठीक आहे पुन्हा ते बोर्ड आता आपण ड्रॉ ओळखसाठी जर आपण टाळ्या वाजूया आपल्याला अंगठे पुढे 2 अंगठे एक बोलत आहे ओळखसाठी या पुढे या महिला या बाहेर गावाला महिला या पुरुष या फक्त आपण डोळे बंद करायचं आहे. आपलं शूटिंग होईल ना युट्यूबला यूज करा की ड्रॉ काढल्यावर या आपण असे ड्रॉ होणार नाही. इच्छुक पुढे या ओळखसाठी आपण आम्हाला मला 15-25 आले 15 चला आपण काय बघा इच्छुक आले पुढे आणि ओळखसाठी क्वेश्चन करतोय 2 ओळख आहेत. ओळखसाठी क्वेश्चन करतोय आपण ओळख नंबर 1 पहिलं बक्षीस हळूहळू गाडी आला सोन्याच्या अंगठी गेलं. सोन्याचे अंगठे 2 आहेत आणि त्या 2 सोन्याच्या अंगठी आहेत. आता ओळखसाठी क्वेश्चन करतोय ओळख नंबर 1 ओळखसाठी बक्षीस पहिला अंक आपण शांत राहायचे सगळ्या नंबर राहिले 3000 सिरीज मध्ये ओळखला आहे. बघा आपलं तिकीट नंबर किती आहे का 3000 900 ओळख न 1 रोहन इथं मी नाही इथं काय दिसले 3900 2 3
3392 3920 ते 29 नंबर मध्ये बघा 3920 ते 29 3901 3921 3921 नंबर ओळखचे विजेते ओळख न घेत ते विजेते आहेत 3921 नंबर बालाजी योगेश कुर्ले मुर्शिंगी प्रतिनिधी दगडूबाई तयार होऊया आपल्या गावात हार्डवेअर आहे जे बालाजी योगेश कुर्ले यांना ओळख लागलेला आहे मुर्शिंगीला पुढे येत आहे चला पुढचा गाव या पद्धतीने या इच्छुक लोकांनी बालाजी योगेश कुर्ले मुर्शिंगी प्रतिनिधी दगडूबाई ओळख यांना बसून लागलेला आहे आपण एकूण बक्षीस आणि बुलेट आणि टीव्हीचं बक्षीस मांडलेले असते करणार आहे मागच्या वेळेचं पहिलं बक्षीस रघुनाथ सरपंच श्रीसिंह वसे यांनी काढलं होतं टीव्हीएस आयक्यूबचं आता आपण करतो ओळख दिसते काय विचारा रे दिसते काय ओळख हे किती विचारा हे किती दुसरा ओळख दुसरा ओळख पहिला नंबर ओळख नंबर 5,000 आहे तिसरं बक्षीस लागते आजचं 5,000 हॅलो हॅलो जोरात नऊ 5,900 ओळखसाठी बक्षीस लागते अगदी शेवटच्या टप्प्यात तिकीट आहे शेवटच्या टप्प्यात आदल्या दिवशी घेत होते शेवटच्या टप्प्यात तिकीट आहे 5,900 दाखवा किती आहे 7 5,900 70 पासून 19 पर्यंत नंबर येणार 5 9 7 7 परत 5,977 ओळख दुसरा नंबर 5,977 5,977 ओळख ते बक्षीस विजेते आहेत 5,977 ओळख जे विजेते आहेत पद्मावती दत्तात्रय माळी प्रतिनिधी आहेत महिलांमध्ये गुण ओळख बसून लागले ओळख नंबर 2 ला रेंजर सायकल पुढे आहे येरगुड पद्मावती दत्तात्रय माळी येरगुड प्रतिनिधी किरण माळी रेंजर सायकल 2 आहे पहिली सायकल आपल्याकडे सायकल 4 आहेत 2 सायकल साध्या आहेत आणि पुढच्या इलेक्ट्रिक आहे चार्जिंगच्या आता ही बक्षीस आहे रेंजर सायकल चला आपण करतोय रेंजर सायकल पहिल्यांदा किती 4,000 बस लागते 4,000 4,000 4,400 4,400 रेंजर सायकल पहिल्यांदा 4,400 4 पुन्हा 4 ट्रिपल 4 बोला शेवटपर्यंत आहे 4 आपण करतो बक्षीस रेंजर सायकलसाठी मागची सायकल एक एवढं गेली आहे एवढ्यामध्ये किती 7 4,447 रेंजर सायकलची विजेते आहेत रेंजर सायकल
कल्लाप्पा गुरे, गाव आहे लखनापूर. सुरेंद्र कल्लाप्पा गुरे, लखनापूर. प्रतिनिधी माळी समाज. मित्रांनो, लखनापूरला सर्कल गेलेलं आहे, रेल्वे सर्कल. आता पुन्हा रेल्वे सर्कल दुसऱ्यानं, रेल्वे सर्कल जरा टाळ्या वाजवूया थोड्या. आणखी जवळ आहे. एक पाईप काय आता आणखी जवळ 2000 पुढच्या वर्षी म्हणायला जास्त वेळ आहे. आणखी 2000 रेंजर सायकल 2300 हुपरी यांना रेंजर सायकल लागले. प्रतिनिधी आहे मल्लूबाई. तळावाला सायकल उत्तम निकम हुपरी, प्रतिनिधी मल्लूबाई. आता बघता आपण जातोय 2.5 ग्रॅम सोन्याची अंगठी. माझ्याला करतोय अष्टाची माझ्याला करतोय. सतीश पायदळ यांच्या शुभ असते. आपण अंगठीचा पहिला करतोय. 2.5 ग्रॅम सोन्याची अंगठी. एक गेल्या केवळला, एक गेल्या वेळाला, तिसरी आणि चौथी अंगठी आता आहे. सगळ्यांची उत्तर लागलेली आहे. नंबर करून ठेवा. आपल्या अंगठीची 2 बसले. ज्या लोकांना मला सहकार्य केले असे सतीश पायसाहेब, अष्टाची नगरसेवक यांच्या शुभ हस्ते हा अंगठीचा ड्रॉ संपन्न होत आहे. सोन्याची अंगठी. चला बघूया पहिल्यांदा सतीश पायसाहेब कशी करताय. 2.5 ग्रॅम सोन्याची अंगठी 5000 सिरीज मध्ये अंगठी आहे. 5000 सिरीज 5000. 2.5 ग्रॅम सोन्याची अंगठी दर 3 लागलेला आहे. अंगठी व्हॅल्यू जास्त आहे. 5400 बघा. 2.5 ग्रॅम सोन्याची अंगठी 5400 2 5 4 2 2.5 ग्रॅम सोन्याची अंगठी. शेवटचं बोल 5400 26 6 5426 2.5 ग्रॅम सोन्याची अंगठी विजेते आहेत. 5426 सागर हिरुमडे गाव कराड. प्रतिनिधी मनोज माळी अंगठी करायला गेले. लांब गेले. अजून रोहन चला. महाराष्ट्राचे मालक पत्रासाठी महाराष्ट्राचे मालक चंद्रकांत पायसाहेब यांच्या शुभ हस्ते अंगठीचा दुसरा ड्रॉ पहिल्या अंगठी गेले करायला. मनोज माले तिकडे गेली होती. करायला ड्रॉ केले. दुसरी आपण करतोय 2.5 ग्रॅम सोन्याची अंगठी दुसरा
महाराष्ट्राचे मालक चंद्रकांत माळी सहकार्याला असं त्यांच्या शोधाचे आपण आग्रह करतो. अजून ग्रामकडे अगदी थांबा पुढे यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये विमान प्रवास आला होता. यांच्या गावामधून तर प्लेन गावामधून 1000 नंबरला अंगठी होते. पहिल्या महिन्यात ज्यांचं समाजात प्रेम आहे त्या लोकांनी तिकीट घेतलं तुम्हाला सगळ्या गोष्टीला 1900 सोन्याची अंगठी 2.5 ग्राम सोन्याची अंगठी 1906 चौथं शेवट नंबर आणि अंगठीचं तपशील जाहीर होणार 1963 1963 2.5 ग्राम सोन्याची अंगठी 1963 2.5 ग्राम सोन्याची अंगठी बोला प्रत्येकाला ते सगळं व्यवस्थित लावा. सगळं व्यवस्थित लावा. पुढे दिसू दोन पण व्यवस्थित कर. 1963 हे बाड्या व्यवस्थित कर. यशस्वी लक्ष्मण चौगुले टाकाळा कोल्हापूर. सुभाष कृष्णा माळी याचे प्रतिनिधी नाव काय बरं? यशस्वी सुभाष चौगुले कोल्हापूर टाकाळ्यामध्ये अंगठी गेली आहे. सुभाष माळी यांनी तिकीट दिले होते 2.5 ग्राम सोन्याची अंगठी. अजून बोलत आहे काळजी करू नका. आणि पुढच्या काळात 2 अंगठी आहेत आणि आलटो आहे. आता डायनिंग टेबल डायनिंग टेबल आलेला आहे. चांगल्या क्वालिटीचे अतिशय दर्जेदार असे डायनिंग टेबल आणून ठेवले समोर तुमचे आहेत. डायनिंग टेबल एक नग डायनिंग टेबलचा कलर सुद्धा आहे. 5,000 जास्त आहे. 5,000 डायनिंग टेबल 5,000 900 5,900 हा जर नंबर आला तर कसं करणार 5,900 सातचा पाहिजे 5,900 0 5,900 एक पासून 5,900 पर्यंत होते. 5,900 पासून 5,900 लास्ट डायनिंग टेबल 900 0 5,900 बरोबर 5,900 शेवटच्या टप्प्यात शेवटच्या दिवसात तिकीट मिळाली असते होती. 5,900 डायनिंग टेबल एक ना मंथन आनंदा हिरुळे रंदेवाडी देवळा ज्ञानदर्शन नाही काय तुझा मंथन आनंदा हिरुळे रंदेवाडी प्रतिनिधी योगेश माई पुढच्या वर्षी आपण डायनिंग टेबल दुसरं डायनिंग टेबल बक्षीस नंबर 2 डायनिंग टेबल सगळ्या गावाला बक्षीस आलं आहे. रंडेवाडी मानूर उपरी यवतमाळ डायनिंग टेबल दुसरा नंबर 4,000 पुन्हा 4 डबल 4 4,400
4,400 4,400 डबल फिरवला आहे 0 4 4 0 4 4 0 4,400 4,400 2 4,400 अमर मारुती माई या गाडीचं नाव दुसरं कसं आहे अमर मारुती माई येऊर प्रतिनिधी आहे अमर माई एक मिनिट कॅमेरा सुरू करतात ब्लॉगमध्ये नाही कॅमेरा सुरू करतात आपण सर्वांनी सहकार्य केल्यामुळे इतका मोठा मला वाटतं या पंचदशीला इतका मोठा गोळा एका तिकडे 3 टीव्या गोळा हा आता काही झाला नाही आणि जवळपास आपल्या सर्वांच्या गावाच्या लोकांनी सहकार्यामुळे आम्ही जवळपास 4,500 पर्यंत आम्ही तिकीट विक्री करू शकलो 4-5 महिने या तिकीट आपले हात आहेत त्या सर्व आपल्या हाताचा सलाम आहे आम्ही जोरदार करून गावातली समाजातली आणि माळी समाज सुटसुट विजेते आहे 2 नंबरचे 4,402 अमर मारुती माळी येऊर प्रतिनिधी आहे अमर माळी ठीक आहे पुढचा गाव स्वतःचे छान अगदी चांगल्या क्वालिटी सगळ्यांनी पाठवून लावले स्वतःचे 2 नंबर बॅट स्वतःचे सगळ्यात चांगला कोण आहे त्याचा लीडर पहिला गाव 1,000 स्वतःचे 1,000 दुसरा नंबर 600 समोरून दाखवा कॅमेरा 1,600 मला सोफाचे 2,000 पहिल्यांदा आपण करतोय 1,600 सोफाचे 1,600 एक 16 1 6 1 161 4 1,614 16 1,614 स्वतःचे देखणं सागर शामराज सोनवणे सागर शामराज सोनवणे येऊर सागर शामराज सोनवणे दुःखीमुळे काय आपला बसून लागणार आहे सागर शामराज सोनवणे येऊर मनोजमाईला मागचा एक सगळ्या टाका होता आणि आता एक आलाय तिकीट गेल्यामध्ये सागर शामराज सोनवणे यांना स्वतःच लागला आहे येऊरमध्ये पुन्हा एकदा आपण स्वतःचा दुसऱ्यानं सोपाचा नंबर 2 येऊरमध्ये 3 बसून लागले गोल्डन डायनिंग टेबल आणि सोपाचे गावाच्या सर्व लोकांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केल्यामुळे आम्ही हा खेळ सक्सेस केला आहे सर्व लोकांनी आणलेला आहे पुढच्या 15 वर्षात सोपाचे दुसऱ्यानं दुसरा पण स्वतःला गावाला तुला घ्या स्वतःचे 1,000 पुन्हा 1,000 पण स्वतःला 1,000 जरा आपलं त्याच्यावर बघा 1,000 300 13 1,300 सोफाचे चांगल्या क्वालिटीचे सोफे आणून ठेवले 1,300 7 1 3 7 1,300 70 71 72 73 19 पर्यंत 1,300 1,371 सोफाचे विजेते आहेत 1,371 सोफाचे विजेते आहेत
ठीक आहे करावं ते शुभम बाळासाहेब पगडे शिरदवाड नंबर सांगा 3000 लिहा 3000 3000 पुढे 3000 900 3900 आटाच्या की 6 396 3900 7 61 62 मध्ये बसता मला 3900 4 3964 आटाच्या की जुना आहे 3964 नंबर आटाच्या की जुना आहे केतन कोपली अहमदनगर प्रतिनिधी माहिती म्हणजे आपल्याला तिकीट दिले आहे पूर्ण भारतभर चांदी धंदा असल्यामुळे तिकीट दिलेलं आहे अहमदनगर माहिती समाज तुमचं 8% दुसरं चला बोला टाका बोला काय 8% दुसरं 8% दुसरं बक्षीस आपण पाहतोय बस 8% न दुसरा या लक्ष्मीला शेवटची सभा बसली आहे 8% दुसरा थोडा माझी पाडतो किती 3000 8% मगाशी पण 3000 गेले आता पण 3000 गेले 8% 3000 मध्ये 3700 8% 7 परत 377 3700 शेवट आहे 3700 3772 8% विजेते 3772 नंबर 8% विजेते आहेत 3772 नंबर रोहन रंगराव माळी सांगरूळ गाडीतून मी तिकीट गेली होती प्रतिनिधी माळी समाज सांगरूळ गाव आहे माळी समाज प्रतिनिधी इलेक्ट्रिक सायकल चार्जिंगची महाग सायकल आहे व्यायाम पण करायचे आणि निवांत पण करायचे 2 सायकल लावल्या येत आहेत मागची एक सायकल गावात आली होती एक सायकल शंभर लागली होती आता बघा या 2 सायकली चांगल्या किमतीला चांगल्या 3000 तेवढं गेम कॅमेरा 3000 पुढे 3000 900 3900 8% 6 396 3900 7 1 32 मध्ये बसला मला आहे 3900 4 3964 8% विजेते आहेत 3964 नंबर 8% विजेते आहेत केतन कोपली अहमदनगर प्रतिनिधी माहिती व्यापाऱ्यांना तिकीट दिलेले आहे पूर्ण भारतभर चांदी
दुसऱ्या नावावर किती दिलेले आहे अहमदनगर माळी समाज तुझं 8% दुसऱ्यानं तर गोळा टक्का गोळा करा 8% दुसऱ्यानं 8% दुसऱ्यानं 3 दुसरा जलसुंदरया शेवटची सफल असले 8% दुसऱ्यानं बाजू पडतो किती 3000 8% मगाशी पण केले आता पण केले गेले 8% 3000 मध्ये 3700 8% 377 3700 शेवट आहे 3700 3772 8% म्हणजे 3772 रोहन रंगराव माळी सांगरूळ गाडीतून ही तिकिटी केली होती प्रत्येक माळी समाज सांगरूळ आहे माळी समाज प्रतिनिधी 2 सायकली चांगल्या किमतीच्या चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत इलेक्ट्रिक सायकल 5000 इलेक्ट्रिक सायकल 2 आहे त्याचा आपण पहिला ड्रॉ करतोय 5000 5700 5700 इलेक्ट्रिक सायकल परत 5500 50 किलोमीटर रेल्वे सायकल आहे इलेक्ट्रिक सायकल 5500 बॉल नंबर 3 5773 5773 इलेक्ट्रिक सायकलचे विजेते आहेत 5773 नंबर इलेक्ट्रिक सायकलचे विजेते आहेत राजाराम माळी येरगुड निर्मला राजाराम माळी येरगुड प्रतिनिधी रोहित माळी 2 वस्तू गेले एकंदर नशीबवान 5773 इलेक्ट्रिक सायकल ड्रॉज क्रमांक टाकले आपण सगळ्यांना भोजनाची व्यवस्था केली आहे ड्रॉ नंतर आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने भोजन केलं आहे भोजन घेऊन जायचं आहे नंबर आहे 5000 इलेक्ट्रिक सायकल 5000 2 नंबरचा बॉल सरळ कर सानवी किरण माळी येरगुड प्रतिनिधी किरण माळी इलेक्ट्रिक सायकल दुसरा सानवी किरण माळी एका येरगुड ब्रिज
किती आहे 4,000 4,000 LG फ्रीज 2 आहे पहिल्यांदा करतोय LG फ्रीज फ्रीज मागच्या वेळी याला उत्तर आहे किती 0 410 4,100 4,102 LG फ्रीज विजेता आहे 4,102 LG फ्रीज विजेता आहे 4,102 नंबर LG फ्रीज लागलेला आहे उत्सुकता बघा आपली ईशान्य दीपक निकम भोपली ईशान्य दीपक निकम भोपली प्रतिनिधी शीतलकुमार माळी प्रतिनिधी ईशान्य 4,000 नंबर ठीक आहे लिला पुढे या पोलीस पाटील घ्या प्रकाश गावचे पोलीस पाटील LG फ्रीजचा दुसरा ड्रॉ करतायत अतिशय चांगल्या नियोजनामुळे आम्ही हे काम करू शकतो सगळ्यांच्या सहकार्यामुळे 5 महिने ते सगळे हात काही लागतायत त्या सगळ्यांना सहकार्य केल्यामुळे धन्यवाद देतो ते चांगलं काम 1,15 कोटी करतोय यासाठी आपण सहकार्य आभार मानतो आपण करतोय LG फ्रीज दुसऱ्याकडे पोलीस पाटील आपल्याकडे LG फ्रीज LG फ्रीज पुढे आहे
मराठी इंग्लिश ग्रंथ आहे 1900 LGBTV पुन्हा 1900 नांदणी सोनाबाई शंकरबाई नांदणी पत्नीचे आहेत संतोष कृष्णमाली यांनी 3 दिले होते नांदणी नावाने LGTV पुन्हा दुसरी टीव्ही LG दुसरा टीव्ही कोणत्या काळात जातोय 5,000 LED टीव्ही 5,000 3,9,6 3,900
वॉशिंग मशीन एलजी आणि विजेते आहेत शेअर नंबर 6 3,965 वॉशिंग मशीनचे पहिले विजेते आहेत 3,965 सोहम सर्जेराव माळी सांगवी सोहम सर्जेराव माळी सांगवी ठरलेले माळीमध्ये सोहम सर्जेराव माळी सांगवी सोहम सर्जेराव माळी सांगवीला गेले अशी मशीन हे पक्षीला माझा आहे त्या प्रतिनिधीला फोन सांगायचा आहे की पक्षी नेलं यायचं आहे पुढचं कसं आहे वॉशिंग मशीन दुसरा नग वॉशिंग मशीन दुसरा नग वॉशिंग मशीन दुसरा नग तिकडे जा कुठं शंका येतो शंका आपण टेबल केलाय अतिशय चांगल्या ट्रान्सफर केला आहे शूटिंग केलं आहे वॉशिंग मशीन दुसरा चला या प्रश्न घ्या पुढं वॉशिंग मशीन नंबर 2 सगळ्यांचं लक्षात ठेवायला पाहिजे बोलत आज बोलायला नक्कीच चला पहिलं मशीन नंबर आहे एक बघा वॉशिंग मशीन नाही एक बघा तेव्हा एक बघा मला वॉशिंग मशीन एक बघा नऊशे 9,900 वॉशिंग मशीन 1,900 वॉशिंग मशीन इथं 70 नंबर आले 0 1,900 वॉशिंग मशीन 1,900
रामचंद्र आप्पासो घोरपडे कारका रामचंद्र आप्पासो घोरपडे कारका रामचंद्र